आता एकदम अचानक पैसा आहे म्हणून उमेदवार, मी कार्यकर्ता राहिलाच नाही असं. राहिलाय नाही, मनी मसल पॉवर आहे म्हणून उमेदवार, एकदम कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून उमेदवार, श्रीरंगला पैठणीचा आहे, त्याच्यानंतर तुमच्या देवदर्शन आहे, त्याच्यानंतर तुमचे सवंग लोकप्रियतेचे कार्यक्रम आहे, म्हणजे वेगळ्या अंगाने इलेक्शन गेलेली आहे. ह्या सगळ्या कार्यक्रमाचा त्या झेडपीच्या संस्थेचा काही संबंध नाही. काही मात्र काही ना काही काम करत करत तुम्ही लोकांमध्ये परिवर्तन घडवणं, निवडणुकासाठी आहे, तुम्ही पुढारी कायसाठी झाली आहे, लिडरशिप कायसाठी, तर लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करता आला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी महिला उमेदवार नवराच फक्त भाषण करतोय आणि तिला विचारलं बोलायला संधी नाहीये. असं नाही केलं पाहिजे. तिला बोलू देत, चुकू देत ना, महिला नवीन आहे, चुकू देत, काय फरक पडत नाही, पण ती शिकेल, ती तयार व्हायला पाहिजे, तरच ती सभागृहात बोलेल ना. त्या भागातला नेता किंवा इच्छुक उमेदवार तो लोकांना काय दिशा देतो महत्वाचं आहे. आता समजा उमेदवारांनी ट्रिप काढल्या तर मतदार कशाला नाही म्हणतील. मतदार याही उमेदवाराच्या ट्रिपला गेले, ह्याही उमेदवाराची ट्रिप गेले, याची पैठणी घ्यायला गेले, त्याच्या खेळात सहभागी झाले. मतदारांनी सुद्धा त्याच्यामध्ये गावात ज्यावेळी उमेदवार येईल त्यावेळेला तो कुठल्याही कार्यक्रमाला येऊ देत, फार तर तुम्ही तुमच्या मग कामांची यादी करून ठेवा, तुमच्या प्रश्नांची यादी करून ठेवा, उमेदवारांना सांगा हे 5 वर्ष तुम्हाला या विषयावर आमचं काम करायचं, हे प्रश्न सोडवायचे, आणि रेकॉर्डिंग करून ठेवा ना की आम्ही तुम्हाला हे निवेदन दिलं. आणि मी तुम्हाला सांगतो, एकदा निवडणं सोपं असते. तुम्ही भाषण करून, पैसा खर्च करून, अजून हे सगळे गमती जमती करून निवडून येऊ शकता, पण वारंवार तुम्हाला निवडून यायचं असेल तर कामच करायला लागतं. आणि लोक फार हुशार आहेत, म्हणजे मतदार इतका हुशार असतो, काम केलंय नाही केलंय, करतोय का नुसतं भाषण करतोय हे लोक ओळखतात. म्हणजे मतदार हा हुशार आहे. जरी आता किती देवदर्शन सहली झाल्या, काही जरी झालं तरी मतदार लास्ट स्टेजला बऱ्याच ठिकाणी योग्य निर्णय करणारा मतदार म्हणलं गेलं पाहिजे.